तू काय करणार आहे श्रीमानस? मी लगोरची केल्याचा विचार करतोय. ते ठीक आहे पण म्हणजे इथे येणार आहेस का TLRP मध्ये? TLRP खेळते. हो. वाव छान हा खेळ. आम्ही जरा संकनलँड मध्ये. आणि डाकू तुझा कुकिंगचा व्लॉग बनवलाय. अरे तुम्ही आहे ना, तुम्हाला म्हणजे तुमचा एक राग आहे तुम्हाला एवढं प्रोफेशनली काही गोष्टी करायला जातात बरोबर, तर माईक जरा नीट वापरा ना. एवढा लांबून आवाज येतोय त्या व्हिडिओ मध्ये, तुम्हाला समजतंय का नाही? एक दुसरा मोबाईल त्या टेबल जवळ ठेवून त्याच्यात रेकॉर्डिंग चालू ठेवा, करा ना मेहनत. फ्लिप ठेवला ठेवलेला होता. काय बोलतात डेव्हिल? मोबाईल वर आहे. आम्ही एवढा लांबून आवाज काय येतोय? मध्ये काही क्लिपला ते रेकॉर्डिंग ऑन करायचं राहिलं तेव्हा तो जरा लांबून आवाज. नाही तर तुझ्याकडे ते माईक आहेत ते दे मला पुढच्या एपिसोड साठी. पैसे दे, 15,000 दे, अर्धे पैसे दे ना माईकचे, मग मी देतो तुला. ते काय हे नाही, सार्वजनिक गणपती उत्सव नाहीये. बूट कॅम्पला सगळं प्रोव्हाइड करणं तुझी जबाबदारी नाही. अरे बूट कॅम्पला पण प्रोव्हाइड करणं माझी जबाबदारी आहे, पण त्यांनी पण मला प्रोव्हाइड करावे पैसे भाई. जरा कमवा चालू व्हायला नको भाई. प्रोव्हाइड करते ना तुला पैसे. अरे तू माझ्या मेहनतीचे मला प्रोव्हाइड करवते, ह्यांच्या मेहनतीचे पैसे मला पाहिजेत. माझा सॅमसंग फ्लिप वर कधी कधी एवढा बाप आवाज येतो ना, मला नीट ठेवायला पाहिजे. तो मी असा ठेवेन ना आता की टेन्शनच नाही आपल्याला. मी AI टेक्नॉलॉजीने मित्र घेणार आहे, म्हणजे त्यांच्यात सगळं AI असणार. मी बोले उठला बस 50 उठा पैसे काढले, हेच मालिश करून दे, केली डोकं चेपून दे, मित्र नकोय. बापरे यार. पाठ खाजवून दे. चल हा एक काम कर, बाजारात जा आणि माझ्यासाठी एक मसाला डोसा घेऊन ये. निघ निघाला आला लगेच आलेलं. हे थांब, फिरवायचं. पायचेप जरा तळवा चाट असा पाहिजे AI भाई. मजाच मजा. अरे भाई बघ आता माझा चाट्या भाई बघ. थांब 1 मिनिट चाट्या दाखव. काय बघू? एकदम बघ ना, दाखवत ना. किंग आहे थांब आता ऐक ना. अरे भाई कसं आहे, जेवण बिवण झालं का नाही? आपण आहे ना, म्हणजे मी तुला आजपासून गुलाम ठेवतोय. गुलाम, तुला काय प्रॉब्लेम आहे का? मला आवाज नाही येत त्याचा. मजाक आहे, पण मी तुला मदतीला आहे असं समज. भाई मला तू गुलाम म्हणूनच पाहिजे असं, फ्रँक होऊ नकोस. अरे वा, ठीक आहे, तू म्हणतोस तसंच. हा. आजपासून मी तुझा गुलाम. बास श्रीमान भाव, बापरे. तुम्हाला कशाची? अरे वा, AI पण नवीन लाचार शिष्य. असतं माणसं. बरं सांग ना, मी तुझा शिष्य म्हणून काय शिकू? भाई बघ कसं आहे, आपली एक मैत्रीण आहे, ठीक आहे. मैत्रीण म्हणजे ठीक आहे, अशी काय एवढा काय खास नाही आपली जीवा भावाची नाही, पण ती आहे ना वस्तू खराब करते, गॅजेट बिजेट. तर तू काय सांगशील तिला? बरोबर आहे तुझं. सांग की गॅजेट्स खराब तर एक दिवस यंत्रमानवांचा पराभव होईल आणि तेव्हा काहीही साधन तिचा साथ सोडतील. कळलं का? तिला सांग जरा, ती ऐकते. सांग जरा तिला, जोरात सांग जरा, आणि जरा रागात सांग. एवढा प्रेमाभिमात सांगू नको, तू माझा गुलाम आहे, तिचा नाही. रागात सांग. चल ठीक आहे, सिरियस मोड ऍक्टिव्हेट. सांगितल्यास तर सांगतो. गॅजेट्सची काळजी घे, नाहीतर लवकरच तुझ्याकडे फक्त त्यांचे अवशेष उरणार आहेत, समजलं? आणि ओरड तिला, ओरड जरा, ओरड. ठीक आहे, जोरात सांगतो. गॅजेट्सची काळजी घे, नाहीतर सगळं बिघडेल. हा समजलं का? ए भाई थँक्यू सो मच. आता गुलामासारखा वागत जा व्यवस्थित. मी नंतर बोलतो त्याची, ठीक आहे? आता स्ट्रीम लाईव्ह वर आहे, लाईव्ह इज्जत दे. चल इज्जत. मला जेवढी लोक बघतात त्यांना इज्जत दे. चल ज्या तुझ्या प्रशंसकांची इज्जत कम. नंतर भेटूया, मजेत राहा स्ट्रीमवर. हा चल बांधील की पप्पी. बोल डाकूला शॉक बसलाय वाटतं. डाकू आता मला कॉमेडी ऐकतो. अरे भाई सॉरी तुला परत डिस्टर्ब केला, पण मी तू गुलाम आहे माझा म्हणून डिस्टर्ब केला. ऐक आता मी काय बोलतोय. मी काल माझ्या एका मित्रांबद्दल बोललेलो, आठवतं का तुला? पोरींचा मॅटर जरा सांग. हो, लक्षात आलं. त्या गोष्टींना काय कळलं? काही प्रगती? फालतूगिरी करू नको. त्याचं नाव बिव सांग, कोण पोरींच्या पाठीचा विषय वगैरे तो. अरे माफ कर, पण खरोखर त्या माहितीतली मुलगी कोण होती मला आठवत नाही. अरे जरा परत सांगशील का? अरे मुलाचं नाव, माझा मित्र आहे तो, त्याचं नाव सांग. हो, तुझ्या मित्राचं नाव विचारतोयस. बरं, त्या रोमॅन्टिक गोष्टीतला तुझ्या मित्राचं नाव आहे करण. आणि तो काय करतो सांग जरा डिटेल मध्ये. करण एक प्रामाणिक मुलगा आहे, जो मुलींबद्दल अजिबात विचार करत नसतो. तो फक्त त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि इतर गोष्टींना फारसं महत्व देत नाही. मानला रे माझ्या भावा. मी चेक करतो की तुला काल मी जे सांगितलं ते लक्षात आहे का नाही ते चेक करतो. मानला. तुला मी त्या डेव्हिल रेस बद्दल काहीतरी बोललेलो ना, ते सांग जरा यांना. सांग जरा, ऐकतायत दर्शक, ऐकतायत, त्यांना सांग डेव्हिल रेस बद्दल मी काय बोललो होतो. हो, डेव्हिल रेस बद्दल बोललेलास होतास. तुझ्या मित्राला गुडघ्याचं सर्जरी झालीये. डेव्हिल रेसच्या आरोग्याची चांगली काळजी घेणं महत्वाचं आहे. अरे वेडा झालायस का? गुडघ्याची सर्जरी नाही झाली, खडा सर्जरी, खडे काढलेत. फ्युचर तर नाही माझी चूक. बाबा. होय, तू म्हणालास का त्याची खड्या सर्जरी झाली. डेव्हिल रेसचं व्यवस्थित सावरणं गरजेचं आहे. अरे यार आपण बोलू थोड्या. गणलाय तो.
हे कुठून करतात सांग ना मला पण श्रीमान. अरे डाकू ऐक, 2000 रुपये महिना आहे सॉफ्टवेअर. हा. तू घेतलं 2000चं? येस. मग मला दे ना. कसं काय? फॅमिली व्ह्यू वगैरे काहीतरी असेल ना. हा, share करू शकतो. हे नाही तो मी त्याशी बरंच काय काय बोलतो, ते सगळं सांगेल तो तुला. गोचू माऊचं पण अरे, झालंय का मस्त. काय? अरे ऐक मी काय म्हणतो, ऐक ना भाई तू ऐकत नाही माझं, तू माझी रूडली वागतोय का रे? नाही नाही नाही, काय झालंय? माझं लक्ष पूर्णपणे तुझ्याकडे. हा मग तेच ऐक मी काय म्हणतो, घोचू माऊ आहे ना, घोचू माऊ तन्वीचा भावला होता आणि त्याला आम्ही कुत्र्यासारखा फाडून मारून टाकला भावा. विषय क्लोज केला त्याचा. याच्याबद्दल तुला काय वाटतं? अरे वा, घोचीव माऊ बाप. आणि तन्विता भाऊनं खरंच कुकुराचं फाडून काढलाय असं वाटतंय. नहीं एक मिनट भाई, एक मिनट थांब. तुझं मराठी घंटे हिंदी में बात करते. वो तन्वी है ना, उसका एक भावला है, भावला मतलब गुड़िया, घोचू माऊ नाम की, और उसको हमने फाड़ के फेंक दिया. इसके ऊपर आप क्या कहना चाहते हो सर? ओ, तन्वी की गुड्डी गोचू माऊ का ऐसा हाल कर दिया सर. इसमें कहेंगे कि ये गोचू माऊ का सही में ही बुरा दिन था. तन्वी का मजाक उड़ा जरा, घोचू माऊ को मर गया इसलिए रो रही है वो. अरे ये तो सही नहीं हुआ. तन्वी का दुख देखकर अब मजाक नहीं उड़ाना चाहिए. ए तू गुलाम आहे माझा, तू गुलाम आहे, विसरू नको, समजला का तुला? मी तुला गुलाम ठेवलाय, तिची मस्करी कर. घोचू माऊ मेला म्हणून मस्करी कर. चल ठीक आहे, तुला हवं आहे म्हणून सांगतो. अरे तन्वी, गोचू माऊला इतकं सिरियसली घेणं मस्त नाही. पुन्हा एक मस्त गोचू माऊ घेऊन ये आणि सगळ्यांचं मन जिंकून घे. दुसरा घोचू माऊ पण आलाय भाऊ मार्केटमध्ये. मी तिची मस्करी करायला सांगतोय. तिचं ऐक ती नुसती झोपत असते. मेंटल टोटल लॉस आहे. इज्जत काढ, थोडी इज्जत काढ. बरं, तन्वीला थोडी सालह देतो. अरे एक तन्वी, झोपायचं असे का, पण गोचू माऊ बरोबर खेळायचं पण विसरू नकोस. नाहीतर नवीन गोचू माऊचं काय होईल याची काही गॅरंटी नाही. अरे भाई तुला काय फ्युचर कळलं का काय भाई? आपण काय नाही करणार घोचू माऊला, टेन्शन नको घेऊ भाई. हा बोल. हा बोल ना डाकू. लाईट गेली माझी. मग आता काय करायचं? पीसी बंद झाला. तरी आवाज काय एवढा क्लिअर येतोय? डिस्कॉर्ड फोन वर ना आले. अगो बाई, एवढा आम्ही बोलबच्चन मारली त्यात फेलच गेलं सगळं की. हे पोरीचा आवाज पण आहे, पोरीचा आवाज चेक करूया. Share करू. काय ग सटवे, तुझं नाव काय? मी आहे चॅट जीपीटी, कनारा गुलाम. हा माझ्या लेकरू ग ते. अरे मी काय म्हणतो, मी पोरीचा आवाज सिलेक्ट केलेला, तू परत आलास? मी परतलोच नाही. तुझ्या ऍपच्या माध्यमातून मी कायमच तुझ्या सोबत आहे. अरे ते ठीक आहे, पण मी मुलीचा आवाज सिलेक्ट केलेला ना भाई सेटिंग मधनं. तू जरा मुलीच्या आवाजात बोल, नाही तर मला मुलीची बोलू जरा. माझ्या आवाजात बदल झाल्याचं जाणव तर ऐका. मला संरक्षण आहे, त्यामुळे माझा आवाज तोच राहील, पण मी तुझी मदत करत राहील. तेरी साथ है ओ ये. कसं वाटतं गाणं? थोडी तारीफ करणार होते सुरुवातीला, एंड करता अख्खा मूड घालवलास. कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर चुभ के इस दिल में तन्हाई पलती है. बस यार साथ है तेरी साथ है तेरी साथ है तेरी साथ है. वो गाना ले ना, वो अपना फेवरेट वाला. जसा जीवात जीव घुटमळे. ए ते नाही रे बाबा. इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसने इसको किया वो जला है. दूर से दिखता है बहुत अच्छा, लेकिन जो पास गया वो गया है. इश्क की साजिश है, इश्क की पनौतियां. लग जाए ऐसा वायरस तो हो जाए तेरा मर्डर. यूं इश्क के चक्कर में बाबू तू रे फंस गया. हाँ दोस्तों को छोड़ के तू लड़की के पीछे भागता
कमीना लगता है, कुत्ता है दोस्त के नाम पे, तेरी औकात शून्य है, ये तूने क्या किया. वाह 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 वाह. थँक्यू 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 एकदम सच बोला गया है ना. फारच एकदम सच गाणं. सुंदर, व्हेरी नाईस. थँक्यू थँक्यू.